नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर 4 महिन्यांनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदांसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। दरम्यान नाशिक महानगरपालिकेतील गटनेत्यांची एक बैठक देखील झाल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते आहेत। दादा, नाशिक महानगरपालिकेतील एक गटनेत्यांची स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात बैठक झाल्याची माहिती आहे, काय सांगा? नाही, स्वीकृत नगरसेवक असं नाही तर आता आपल्याला माहिती आहे प्रभाग समित्यांच्या आत्ताच निवडणुका झाल्या। यानंतर ज्या विधी समित्या आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत, वृक्ष प्राधिकरण समिती आहे, ह्या विविध समित्यांच्या बाबतीत लवकरात लवकर निवडणुका घेऊन ह्या समित्या स्थापन कराव्यात या संदर्भात एक अनौपचारिक चर्चा झाली आणि या संदर्भात माननीय आयुक्तांशी पण चर्चा होणार आहे। त्यामध्ये मग स्वीकृत नगरसेवकांचा पण विषय झाला, बाकी पण अनेक ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्या संदर्भातला विषय झाला आणि मला असं वाटतं की लवकरच या समित्यांच्या निवडणुकासुद्धा होतील। नक्कीच आता मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन 4 महिने झालेत। कुठेतरी स्वीकृत नगरसेवक पदासाठी जे काही कार्यकर्ते अनेक इच्छुक देखील होते, ते कुठेतरी प्रतीक्षेमध्ये असल्याचं पाहायला मिळतं आपल्याला। नक्कीच कार्यकर्त्याची इच्छा आहे की अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांना वाटतं की आपण स्वीकृत नगरसेवक म्हणून जावं, त्यामुळे यांची इच्छासुद्धा पूर्ती आवश्यक आहे। त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांची सुद्धा निवडणूक लवकरात लवकर लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। साधारणतः शिवसेनेकडे किती इच्छुक आहेत आणि कशा पद्धतीनं आता पुढच्या स्वीकृतीसाठी संधी मिळणार इच्छुकांना? शिवसेनेकडे तर 100हून अधिक जण इच्छुक आहेत। क्रायटेरिया काय नाही? क्रायटेरिया कार्यकर्ता असणं आवश्यक आहे, त्याचं काम असलं पाहिजे। शेवटी स्वीकृत आपण कोणाला देतो, ज्याला संधी मिळाली नाही किंवा ज्या भागात पक्षाचं काम वाढलं पाहिजे अशा ठिकाणचा कार्यकर्त्याला कशी संधी देता येईल, आणि अर्थात हा निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतील। परंतु शिवसेनेच्या 2 जागा ह्या स्वीकृत सदस्यांच्या आहेत आणि त्या जागांवर जे जे काही इच्छुक उमेदवार असतील त्यांची यादीसुद्धा जेव्हा ही निवडणूक लागेल तेव्हा माननीय एकनाथ शिंदेसाहेब, माननीय श्रीकांत शिंदेसाहेब यांना पाठवली जाईल। नक्कीच दादा, खरं तर बघितलं नाशिक महापालिकेमध्ये भाजप आहे, आपली शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी आहे, हे तीनही पक्ष एकत्र आहेत। मात्र यांची एकत्रितरित्या आणखी काही स्वीकृत संदर्भात बैठक वगैरे होणार आहे का? कशा पद्धतीनं आता महायुतीतील कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं हे एक मोठं आव्हान महायुतीसमोर असणार आहे? नाही, मला असं वाटतं की न्याय देणं हा वेगळा पार्ट आहे, परंतु ह्या ज्या काही विधी समित्या आहेत ह्या स्थापन होणं आवश्यक आहे। आरोग्य असेल, विधी असेल, ह्या सगळ्या समित्यांमध्ये वेगवेगळ्या नगरसेवकांना संधी देता येईल आणि त्या त्या भागातलं कामकाज सुरू होईल। कारण आता महापालिका आत्ता कुठे जरा रुटीनला आली आहे आणि अनेक वर्षांनंतर लोकप्रतिनिधींचं राज्य इथं आलं आहे, त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी ज्यांना वेगवेगळ्या ह्या समित्यांमध्ये काम करायचं, वृक्ष प्राधिकरणसारखी समिती आहे। आज आपल्याला माहिती आहे की वृक्षतोडीचा विषय इतका ऐरणीवर आहे आणि त्यामुळे ही समिती स्थापन होणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं यात कायद्याच्या चौकटीत बसून ह्या समित्या ताबडतोब झाल्या पाहिजे अशी मागणी पण माननीय महापौरांकडे आम्ही केली। नक्कीच आपल्यासोबत शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते होते। स्वीकृत संदर्भातील सर्व काही निर्णय आहे तो पक्षप्रमुखांचा आहे, मात्र ज्या काही समित्या आहेत त्या संदर्भात नगरसेवक असतील यांना विविध समित्यांवरती संधी देणं हे महत्त्वाचं असल्याचं देखील प्रतिक्रिया अजय बोरस्ते यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन आकाश शौलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।